आहे मुंबईतून सायनच्या टिळक रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतचं धक्कादायक वास्तव सध्या समोर आलंय। भीषण आगीच्या घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्यात। रुग्णालयात लावलेले शेकडो अग्निशमन यंत्र मुदतबाह्य असल्याचं समोर आलंय। शिवसेना गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय। एसीचा स्फोट झाल्यानं सायन रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली होती। हा प्राथमिक उपचार आहे आगीवर आणि तेच जर दुर्लक्षित असेल तर एमएनडीच्या ज्या पदाधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, ते करतात काय असा मोठा प्रश्न पडलाय। त्याचा सुझाव म्हणून फायरचा एक अधिकारी इथे असला पाहिजे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन एक असलाच पाहिजे। अशा 3-4 गोष्टी जर नीट केल्या तर आज आमच्या सायन हॉस्पिटलनी जेवढं नाव कमवलंय ते कायम टिकून राहण्यासाठी मदत होईल। त्यामुळे मी डीन साहेबांना जरी बोलवलं असलं, डीन साहेबांनी ऑलरेडी महिन्याच्या मीटिंगमध्ये सांगत असतात, तर त्यांना आता आम्ही सांगितलं यांची इन्क्वायरी लावा, नेमकं काय घडलंय ते आम्हाला अवगत करा।